घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर। 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साहिल यांचे एकमेव नामनिर्देशन दाखल झाल्यामुळे पीठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांनी तुकाराम उर्फ दादा साहिल यांची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले। त्याचप्रमाणे सन्माननीय तुकाराम साहिल यांनाही सन्मानित करावं अशी मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना संजरा करतो। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतो। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाल्यानंतर आपल्या सर्व सदस्य सहकारी या सर्वांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो की आपण सर्वांनी एकमताने एक दिलाने या ठिकाणी मला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून निवडून दिले। आपल्या सगळ्यांचे सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय रवींद्रजी खेवोडकर साहेब, या निवड प्रक्रियेचे पीठासन अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी साठे मॅडम, सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब साहेब, उपस्थित सर्व अधिकारी आणि उपस्थित आपण सर्व माझे सदस्य सहकारी जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सर्व सभापती उपसभापती, सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार नरेंद्र राणे साहेब, आपल्या जिल्ह्याचे कार्यतत्पर पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब, आमचे आमदार सन्माननीय निलेश राणे साहेब, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री सन्माननीय दीपकभाई केसरकर, या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल त्यांची देखील कृतज्ञता व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं नाव ज्याप्रमाणे राज्यात आणि देशात स्वच्छतेच्या बाबतीत असेल, प्रशासनाच्या बाबतीत असेल, आज ज्या पद्धतीने राज्यात त्या ठिकाणी चांगली ओळख आहे, ही ओळख आणखी दृढ करून सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छतेच्या बाबतीत, पर्यटनाच्या बाबतीत, या ठिकाणी शेती असेल, बागायती असेल, या ठिकाणचे स्थानिक रोजगार असतील, या सगळ्यांना बळकटी देण्यासाठी आणि इथल्या नागरिकांच्या मूलभूत सेवांना, पायाभूत भौतिक सेवांना त्या ठिकाणी बळकटी देण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शकरित्या आणि लोकाभिमुखरित्या या ठिकाणी पुढची 5 वर्ष आपण सगळ्यांनी हातात घेऊया। त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे व्यासपीठावर सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।